मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेवत कीर्तनवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग 61 वर ओबीसी समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। महसूल विभागामधील वरिष्ठ अधिकारी सामोरे न आल्यामुळे आंदोलकांनी आक्रमक होत रस्त्यावर टायर जाळत शासनाचा निषेध केला। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करून आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे यांच्या मातोरी या मूळ गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कीर्तनवाडी येथे गेल्या 9 दिवसांपासून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी प्रल्हाद कीर्तने उपोषणास बसले आहेत। त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी खरवंडी कासार बाजारपेठमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आणि कीर्तनवाडी येथे सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला। याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशांत मते यांनी मोबाईलवरून आंदोलकांशी चर्चा केली। निवडणूक आयोगाची बैठक चालू असल्यामुळे मी येऊ शकत नाही, आपल्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवू असं आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला। याप्रसंगी ओबीसी चळवळीचे मुख्य संयोजक दिलीपराव खेडकर, माजी सभापती गोकुळ दौंड, ओबीसी नेते बाळासाहेब सानप, समता परिषदेचे रमेश गोरे, सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड, महारुत कीर्तने, विनोद वाघ, माणिक खेडकर, आजनाथ दराडे, किरण खेडकर, बाळासाहेब बटुळे, मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, लहू दराडे, वामन कीर्तने, माणिक बटुळे, महेश हजारे, अंबादास राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि महिला हजर होत्या। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड, शिरूर, गेवराई आणि शेवगाव तालुक्यातील अनेक ओबीसी बांधवांनी पाठिंबा दिला आहे। पासून महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते, इव्हन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार सातत्याने हेच सांगत होते की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, म्हणून सर्व ओबीसी समाज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देत होता। जागोजागी त्यांचं स्वागत करून कमाने उभा करून त्यांना पाठिंबा देत होता। परंतु दुर्दैवाने आम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं तसं झालेलं नाहीये। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लागलेला आहे आणि हा धक्का लावत असताना असं जाणवलं की शासन जे आहे हे मराठा समाजाच्या झुंडशाहीला नमलं आहे आणि ज्या स्पीडने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा सध्या करत आहे, स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे, ते पाहता हे महाराष्ट्र शासन हे पार्शियल आहे असं आम्हाला सगळ्याला वाटतंय। याच्यामधून निश्चितच आमच्यावर अन्याय होईल असं दिसतंय आणि त्यासाठीच आम्ही आजचा हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे। आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, आमचं आरक्षण वाचवलं नाही, तर हे अशा प्रकारचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात तीव्रपणे केले जातील आणि शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडू असं सर्व ओबीसी समाजाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।